श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 15 ते 21 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवीन बदल घडणार आहेत? अनेक दिवसांपासून मनात साचलेल्या चिंता कमी होऊन मानसिक शांतता मिळणार का? करिअर आणि व्यवसायात अपेक्षित प्रगती होईल का? आर्थिक बाबतीत काही चांगल्या संधी मिळणार आहेत का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी आणि सुखकर राहील का? प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल की काही भावनिक चढउतार अनुभवावे लागतील? विद्यार्थ्यांना मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल का? तसेच ग्रह नक्षत्रांची साथ या आठवड्यात तुमच्यासाठी कोणते शुभ संकेत घेऊन आली आहे? चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीचे या आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा, कौटुंबिक सुख वाढवणारा आणि काही नवीन संधी उपलब्ध करून देणारा ठरू शकतो. तुमचा संवेदनशील स्वभाव आणि लोकांप्रती असलेली आपुलकी यामुळे अनेक ठिकाणी तुम्हाला आदर आणि प्रेम मिळेल. या आठवड्यात काही जुन्या गोष्टींवर पडदा टाकून नव्या सुरुवातीकडे वाटचाल करण्याची संधी मिळू शकते. गेल्या काही काळापासून मनात असलेली अस्वस्थता किंवा संभ्रम हळूहळू कमी होईल. कुटुंब, करिअर आणि वैयक्तिक जीवन यामध्ये योग्य समतोल साधण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकून घेतल्यास काही महत्त्वाचे निर्णय योग्य दिशेने जाऊ शकतात. संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हा आठवडा अनेक बाबतीत समाधान देणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ मिळवून देणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रामाणिकपणाची आणि जबाबदारीने काम करण्याच्या वृत्तीची प्रशंसा होऊ शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीकडे सकारात्मक नजरेने पाहतील. काहींना नवीन जबाबदाऱ्या किंवा नेतृत्वाची संधी मिळू शकते. कामाचा ताण वाढला तरी घाबरून जाऊ नका. तुमची चिकाटी आणि सातत्य तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाईल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक मिळू शकतात. जुन्या व्यवहारांतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. एखादी नवीन व्यावसायिक कल्पना पुढे नेण्याची संधी मिळेल. मात्र कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी योग्य सल्ला घेणे आवश्यक राहील. भागीदारीत काम करणाऱ्यांनी संवाद स्पष्ट ठेवावा. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. काही अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा उत्पन्नाचा एखादा नवीन मार्ग सापडू शकतो. घरातील गरजांसाठी खर्च वाढण्याची शक्यता असली तरी आर्थिक स्थिती नियंत्रणात राहील. पूर्वी केलेल्या बचतीचा फायदा काही ठिकाणी होऊ शकतो. या आठवड्यात अनावश्यक खर्च टाळणे फायद्याचे ठरेल. भावनिक निर्णय घेऊन आर्थिक व्यवहार करू नका. मित्र किंवा नातेवाईकांना आर्थिक मदत करताना स्वतःच्या गरजांचाही विचार करा. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. योग्य नियोजनामुळे आर्थिक सुरक्षितता वाढेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनांनी भरलेला राहू शकतो. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. काही गैरसमज असतील तर ते दूर करण्यासाठी संवादाचा मार्ग या क्षेत्राचा अवलंब करा. तुमच्या प्रेमळ स्वभावामुळे नात्यात गोडवा वाढेल. विवाहित व्यक्तींसाठी हा आठवडा आनंददायी ठरू शकतो. जोडीदाराचे सहकार्य आणि समजूतदारपणा तुमचा आत्मविश्वास वाढवेल. घरातील जबाबदाऱ्या एकत्रितपणे पार पाडल्यामुळे नात्यात अधिक जवळीक निर्माण होईल. आठवड्याच्या शेवटी एखादा खास क्षण किंवा छोटा कौटुंबिक कार्यक्रम आनंद देऊ शकतो. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंब हेच तुमचे सर्वात मोठे बळ ठरणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि समाधानकारक राहील. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभदायक ठरेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील. एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील. मित्रपरिवारासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान देईल. जुन्या मित्रांची भेटही आनंददायी ठरू शकते. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात प्रगती करणारा राहील. नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, मुलाखती किंवा शैक्षणिक उपक्रमांमध्ये सकारात्मक परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन किंवा विशेष अभ्यासासाठी चांगल्या संधी मिळू शकतात. अभ्यासाचे योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे अपेक्षित यश मिळेल. वेळेचे व्यवस्थापन केल्यास अधिक चांगले परिणाम दिसून येतील. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यात थोडी काळजी घेण्याची गरज आहे. मानसिक ताण किंवा भावनिक अस्थिरता यांचा परिणाम शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे स्वतःला सकारात्मक आणि शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. पुरेशी झोप आणि संतुलित आहार अत्यंत आवश्यक राहील. पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी किंवा थकवा जाणवू शकतो. पाणी भरपूर प्या आणि घरचे पौष्टिक अन्न खा. योग, ध्यान आणि प्राणायाम यामुळे मानसिक स्थैर्य मिळेल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रवास. या आठवड्यात लहान मोठ्या प्रवासाचे योग आहेत. कौटुंबिक किंवा धार्मिक कारणांसाठी प्रवास घडू शकतो.
काहींना कामानिमित्त दूरच्या ठिकाणी जाण्याची संधी मिळेल. हा प्रवास भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. घरात शुभकार्य, पूजा किंवा कौटुंबिक समारंभाचे आयोजन होण्याची शक्यता आहे. नवीन लोकांशी ओळख होईल आणि त्याचा पुढील काळात लाभ मिळू शकतो. प्रवासादरम्यान आरोग्याची आणि कागदपत्रांची काळजी घ्या. उपाय: दररोज सकाळी भगवान शिवांना जल अर्पण करा आणि ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करा. सोमवारी दूध किंवा तांदळाचे दान करणे शुभ राहील. आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात केल्यास अनेक अडथळे दूर होतील. एकूण कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कौटुंबिक सुख, भावनिक समाधान, आर्थिक स्थिरता आणि प्रगतीच्या संधींनी भरलेला राहू शकतो. करिअरमध्ये मेहनतीला योग्य फळ मिळेल. आर्थिक बाबतीत काही सकारात्मक घडामोडी होतील आणि कुटुंबाचे संपूर्ण सहकार्य लाभेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील तर विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे थोडे लक्ष दिल्यास हा आठवडा आनंद, समाधान आणि सकारात्मक अनुभवांनी भरलेला ठरेल. धन्यवाद.